पडळकरांवर काय होणार असा सवाल हे तू काय करतोय? हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे. तुमची प्रतिष्ठा, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. लाखोच्या मताधिक्याने तुम्ही मतदारसंघ निवडून आलेले आहात. आम्ही ऐकणार नाही. हजारो संख्येने कार्यकर्ते विधान भवनाच्या बाहेर उभे राहणार. फक्त आम्हाला कोणी हात नाही लावायचा. आम्ही कोणी दगडफेक करणार नाही, जाळपोळ करणार नाही, तोडफोड करणार नाही. आम्ही उभे राहणार तुमचं समर्थनार्थ. तुम्ही आमचे नेते आहात. आमची इब्रत असते, आमची प्रतिष्ठा असते. आमच्या नेत्यांचा ज्या वेळेला अशा प्रकारे पाय खेचून हात खेचून ओढून देणार, हे काय आम्हाला मान्य नाही. करून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने येणार. पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी उभे राहणार, तुमच्या समर्थनार्थ उभे राहणार. आम्हाला काही घेणं नाही. सुप्रिया सुळेंचं ताईंचं ऐकणार नाही आणि कोणाचं ऐकणार नाही. आमचे नेते हे आमची प्रतिष्ठा आहे. आम्ही आमच्या नेत्यांच्या समर्थनार्थ विधान भवनाच्या बाहेर हजारोच्या संख्येने उभे राहणार. पोलिसांनी फक्त हात उचलू नये. सर तुम्ही काय आव्हान कराल? शांततेने घ्या. कोणी बैल मारला तर आपण गाय मारू नये. चुकी कोणाची अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे. 5 जण मिळून एकाला मारतायत. विधान भवनाच्या पवित्र मंदिरामध्ये ही गोष्ट एक आमदाराच्या सांगण्यावरनं होते. हे योग्य झालेलं नाही. किंबहुना मला बोलावंसं का वाटत नाही तर ते मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये व्हायला नको होतं. त्या मंदिराची प्रतिष्ठा ही सर्वात जास्त आहे, सर्वात मोठी आहे, ती राखली गेली पाहिजे. काळा शर्ट घातला तुम्ही, काळा शर्ट घातला नाही ते म्हणजे मिळाला तो घातला. मी गडबडीत निघालोय. 12 पेक्षा अधिक गुन्हे त्याच्यावरती आणि अशा व्यक्तीला तिकडे ठीक आहे, आता काय आहे बाबा, सत्ता आहे त्यांच्याकडे, सत्तेपुढे शहाणपण नाही असं आता फक्त मी वाचायचो, आता दिसायला लागलंय. तुम्हाला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न होता का त्या पद्धतीने? ठीक आहे, आता काय कारण त्या व्हिडिओमध्ये दिसतात की पहिले ते बोलतात आणि त्यानंतर मग ही सगळी ऍक्शन होते. त्यातच आहे, पण पोलिसांना दिसत नाही, त्याला आम्ही काय करायचं. सर ऋषिकेश टकले असेल किंवा इतर जे 3 जण आहेत त्यांची तुम्ही माहिती घेतली का? नेमके कोण आहेत ते? एक खुनाचा आरोपी आहे, काय लथे का काहीतरी त्याचं नाव आहे, ह्याचं हा आहे. असे सगळे गुंडांची टोळी जमा करून त्यांना कुणवलं गेलं. ते नितीनच्या मागे गेले, नितीनला पकडला, मारला, त्याचे शर्ट